श्रीफळ म्हणजे शुभतेचं प्रतीक. श्री म्हणजे लक्ष्मी, समृद्धी आणि फळ म्हणजे फलप्राप्ती. म्हणून श्रीफळ हे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. पूजेमध्ये नारळ अर्पण करणे म्हणजे अहंकाराचं अर्पण करणं. नारळाचे कठीण कवच अहंकाराचे प्रतीक आहे आणि ते फोडल्यावर आतील पांढरं कोरडा जो भाग आहे ते पवित्रतेचं प्रतीक आहे. तर सहसा नारळ हा पाण्याने भरलेल्या कलशावर ठेवला जातो. ही पूजा पूर्णता आणि शक्तीचं स्वरूप त्याला प्राप्त होत असतं. तर त्यावेळेला आपण नारळावर जर एखादी सेवा करून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ते जर अर्पण केलं तर त्याची किती मोठी फलप्राप्ती आपल्याला होणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तर त्या नारळावर कुठली सेवा करायची आणि ते नारळ कशा प्रकारे आपण स्वामी महाराजांना अर्पण करायचं याबाबत जर अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अधिक माहिती मिळेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ.